पहा मित्रांनो, तुम्हाला मी लोकॅलिटी दाखवतो. तुम्ही इकडे पाहू शकता, हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. त्याच्याच बाजूला तुम्हाला फ्रीवे पण मिळणार आहे. इक्विव्हलंट म्हणजे जे काही आपण फ्रीवेचं काम आहे तिकडे सुरू आहे. आणि इकडे जर तुम्ही गेला तर इकडे विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. म्हणून हा जो काही चौक आहे त्या चौकाचा आता खूप मोठ्या प्रमाणात महत्व वाढत आहे असे दिसून येते. बऱ्याच प्रमाणात असं ट्रॅफिक होतं मित्रांनो. इथे ट्रॅफिक होत नाही असं अजिबात नाहीये, ट्रॅफिक सुद्धा होतंय. पण याचा नक्कीच फायदा होतोय विक्रोळीच्या रिअल एस्टेट मार्केटला, की आता जे काही नवीन प्रकल्प आहेत प्रायव्हेट बिल्डरांचे ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2640 घरांची लॉटरी आलेली आहे. आणि या लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नेमका घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत त्याच्यावर माहिती पाहतो मित्रांनो. आणि मुंबईतील वेगवेगळ्या लोकेशनला म्हणजे चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली. त्याच्यामध्ये 1 BHK म्हणजे 1 RK पासून ते 3 BHK पर्यंतची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि ऑलरेडी आपण वेगवेगळ्या माध्यमातून सगळी माहिती पाहतो मित्रांनो. आणि अनेक कमेंट आले की सर तुम्ही साईट व्हिजिट कधी घेणार आहेत, साईट व्हिजिट लवकर करा, आम्हाला त्याची माहिती द्या. तर तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल कालचं की आपण साईट व्हिजिट ऑलरेडी सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि ज्या ज्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट रेडी आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन मी तुम्हाला ते सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे. आणि आज मित्रांनो विक्रोळी येथे जितक्या काही घरे उपलब्ध असतील, विक्रोळी कन्नड नगर असेल किंवा जे काही लोकेशन आहेत विक्रोळीमध्ये नेमकं किती घरे उपलब्ध आहेत, नेमकं तेथील सॅम्पल फ्लॅटची लोकॅलिटी कशी आहे, किंवा आतमध्ये तुम्ही पाहिलं की 3 ते 4 ठिकाणी या विक्रोळी या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये स्कीम कोड क्रमांक 414A, 414B, 415B किंवा जे 439, 438 असे वेगवेगळ्या स्कीम मध्ये पॉकेट क्रमांक 2, 3, 4, 5, 6 अवघ्या 7 पॉकेट क्रमांक 7 पर्यंत घरे उपलब्ध केलेले आहेत. आता मित्रांनो आपण लवकरच विक्रोळी येथील आढावा घेणार आहोत. विक्रोळी या ठिकाणी जेवढी काही घरे आहेत त्या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत, लोकॅलिटी कशी आहे किंवा आजूबाजूचा परिसर कसा आहे ही सगळी माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत. कारण विक्रोळी हे सुद्धा मार्केट आता खूप मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात कुठेतरी हायलाईट व्हायला लागले आहेत. कारण प्रायव्हेट बिल्डरांचे खूप मोठमोठे प्रकल्प विक्रोळी येथे आता आलेले आहेत. त्याच्यामुळं ईस्टर्न जे काही पूर्व द्रुतगती महामार्ग आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे त्या हायवेला लागूनच हा कन्नड नगर एरिया आहे जिथे ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आपण मित्रांनो या पुढील भागामध्ये विक्रोळीतील सगळ्याच प्रकल्पाला साईट व्हिजिट करून तेथील सगळी माहिती घेऊन येणार. तुम्ही सॅम्पल फ्लॅट जिथे सॅम्पल फ्लॅट अवेलेबल असेल तिथे आम्ही सॅम्पल फ्लॅट बनवू, जिथे सॅम्पल फ्लॅट अवेलेबल नसेल तिथे आपण बाहेरचा एरिया बघू. परंतु सगळी माहिती विक्रोळीची सगळी माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपण लवकरच बोरिवली या ठिकाणी जाणार आहोत. बोरिवलीची घरे कशी आहेत, चारकोपची घरे कशी आहेत, गोरेगावची घरे कशी आहेत, चंबूर आहे, टिळकनगर आहे, मुलुंड आहे किंवा पार दक्षिण मुंबईतली घरे आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जाऊन आपण तेथील लोकॅलिटी सहित संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत मित्रांनो. कारण आता आपल्याकडे जास्त अवधी नाही, 29 एप्रिल पर्यंत आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता मी ज्या ठिकाणी उभे मित्रांनो ते आहे विक्रोळी येथील एक चौक आहे जो नारायण बोधे चौक आहे. नारायण बोधे चौकामध्ये मी उभा आहे. तुम्ही मागे पाहू शकता इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या ठिकाणी गेलं तर इकडे विक्रोळी स्टेशन आहे. आणि आता जो काही विक्रोळी रेल्वे स्टेशनला ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिजमुळे येथील रिअल इस्टेट मार्केटवरती खूप जास्त मोठा परिणाम दिसून येत आहे. कारण आता कनेक्टिव्हिटी जे काही LBS रोड पासून ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आता कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात JVLRचं जे काही ट्रॅफिक आहे ते कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विक्रोळीमध्ये खूप मोठमोठे प्रकल्प आहेत. जसं की फ्रीवे आहे, जो काही फ्रीवे बनवला जातो मित्रांनो, जो पूर्वीचा CST तो चेंबूर फ्रीवे होता मानखूर पर्यंत, आता त्याला एक्सटेन्शन मिळालेला आहे. आणि तो फ्रीवे आता ठाणे पार घाटकोपर ते ठाणे असा तो फ्रीवे आहे. आणि फ्रीवेचं काम सुद्धा सध्या सुरू आहे मित्रांनो. त्याचंही मी तुम्हाला अपडेट लवकर देणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विक्रोळीचं रिअल इस्टेट मार्केट हे नक्कीच जास्त प्रमाणात वाढणार आहे. कारण विक्रोळीचे मेट्रोचे 2 कनेक्शन मिळणार आहेत, वडाळा ठाणे मेट्रो आणि स्वामी समर्थनगर विक्रोळी मेट्रो, हे 2 मेट्रो आपल्याला इथे जवळच मिळणार आहेत. त्याशिवाय फ्रीवे मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी विक्रोळीमध्ये घर घेणाऱ्यांना अनेकदा प्रश्न होता की विक्रोळीत घर घ्यावं किंवा नाही. प्रश्न राहिला मित्रांनो डम्पिंग ग्राउंडचा. विक्रोळी या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे, त्याचा त्रास भांडूप पासून कांजूर पासून विक्रोळी पर्यंत नक्कीच लोकांना होतो. पण ज्यावेळेस BMC ची प्रोसेसिंग असते त्याच वेळेस त्याचा त्रास होतो, इतर वेळेस त्याचा त्रास नसतो. आणि म्हणून अनेकांना प्रश्न होता की डम्पिंग ग्राउंडचा आम्हाला त्रास आहे का किंवा त्याची माहिती द्या. त्याचे मी अपडेट लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो की नेमका डम्पिंगचा किती प्रमाणात त्रास होतो आणि तेथील रहिवाशांचं काय म्हणणं आहे याचा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे जेवढे काही आपल्याला प्रकल्प कव्हर करता येतील तेवढे प्रकल्प आम्ही लवकरात लवकर कव्हर करू. पण आजपासून मित्रांनो आज संध्याकाळपासून तुम्हाला नवीन विक्रोळीतील प्रकल्पाची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्या प्रकल्पाची सगळ्या म्हाडाच्या प्रकल्पाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.
तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. आता महत्त्वाची बाब मित्रांनो, अनेक जण कॉल करतात मित्रांनो, अनेक जण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, अनेकांच्या शंका आहेत, अनेकांचे प्रश्न आहेत. पण आपल्याला माहिती की पूर्वीसारखं जसं आपण अगोदर जसं प्रत्येकाला उत्तर द्यायचो, प्रत्येकाला फोन कॉल्सवर आपण अटेंड करायचो, आता तसं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे लॉटरी सुरू आहे आणि साईड विजिट सुरू आहे, त्याच्यामुळे शेड्यूल खूप बिझी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुला जेन्युअल खरंच अडचण असेल, ज्यांना काही सल्ला घ्यायचा असेल, ज्यांना काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर नक्कीच तुम्ही rkpropertynews@gmail.com वरती हाय क्वेरी आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. आमची टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि अगदी माफक दरामध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, म्हणजे तुमच्या घराचे संबंध असतील किंवा कुठलेही गृहकर्ज असतील किंवा कुठलेही प्रश्न असतील ते त्या संबंधित नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल.